स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 युअर. आज आपण जाणून घेणार आहे आपले सात चक्र कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपल्या उन्नतीसाठी काम करतात. आणि आज या चक्रांनुसार तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला ओळखता येणार आहे की एखादा व्यक्ती अमुक एक त्याचं बिहेवियर आहे, तर नेमका तो तसा का वागतो याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. ओके. तर आज तुम्ही या मेडिटेशन म्हणजे चक्रांना समजून घेताना तुम्ही एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर कसं आहे, नेमका तो व्यक्ती कशा पद्धतीने का तसा वागतो, त्याचं बिहेवियर अनालिसिस देखील तुम्ही या चक्रांच्या माध्यमातून निश्चितच करू शकणार आहे. तर स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं. सात चक्रांची ऊर्जा आणि आपल्या जीवनातला आनंद आपण बघूया की एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या चक्र एनर्जीच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रत्येक क्षण आनंदी राहू शकतो. जर आपल्याला या चक्रांची ऊर्जा माहिती झाली, व्यक्तीला ओळखायला मदत होईल आणि स्वतःच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आपल्याला हे सात चक्रांची ऊर्जा निश्चितच मदत करणार आहे. तर जाणून घेऊया या सात चक्रांची एनर्जी, हे सात चक्रांचं अस्तित्व कुठे आहे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये या चक्रांच्या ऊर्जेनुसार आपल्या जीवनामध्ये बदल पडत असतो. ठीक आहे. सो आजचा टॉपिक आहे आपला सेवन चक्र आणि जीवनाचा आनंद. ओके. तर पहिले चक्रांचे स्थान आपण समजून घेऊ. बघा, आपले जे सात चक्र आहे, या सात चक्रांचे बीज मंत्र पण आहेत. बीज मंत्र आता बघा, इथे मी एक लावलेला आहे, फक्त हे शोपीस आहे. चक्र समजण्यासाठी की आपले कोणते चक्र आहेत, कुठे आहेत आणि त्याचे रंग काय आहे, या पद्धतीने आपण आपल्या सात चक्रांना समजून घेऊ शकतो. तर ऍक्च्युअल हे जे सातही चक्र आहेत ते आपल्या शरीराच्या स्पाईन मध्ये ऍक्टिव्ह आहेत. एनर्जी सेंटर, आता सायन्सच्या भाषेत जर आपण समजायचा प्रयत्न केला तर सेवन एनर्जीचे पॉइंट, जे आपले सात एनर्जीचे सेंटर्स आहेत, हेच आपले सेवन ग्लँडची जागा. म्हणजे आपल्या ज्या सेवन ग्लँड्स विज्ञानाच्या भाषेत म्हटलंय, त्यांची एनर्जीचा जी जागा आहे, त्याच एनर्जी सेंटरवर आपले हे सात चक्र अस्तित्वात आहेत. मग बरेच लोक प्रश्न करतात की काय हे सोनोग्राफी मध्ये दिसतात का. मला सांगा, ऑक्सिजन आपण ग्रहण करतो आहे, पण ऍक्च्युअल ऑक्सिजन दिसतो का हो जाताना? ज्या प्राण ऊर्जेच्या भरोशावर आपण जिवंत आहे, ती प्राण ऊर्जा सोनोग्राफी मध्ये किंवा एक्सरे मध्ये, एमआरआय मध्ये दिसते का? पण माहिती आहे ना, ही प्राण ऊर्जेचं अस्तित्व आहे. त्याच पद्धतीने हे सेवन एनर्जीचे पॉइंट आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात आहे. आणि या प्राण ऊर्जांच्या सेवन सेंटर्सला आपण मेडिटेशनच्या द्वारे अनुभव घेऊ शकतो. या ऊर्जांच्या सेंटर्सला आपण एक्सपिरियन्स करू शकतो. आता हे जाणून घेण्याचं काय काम आहे, याच्याने नेमका काय फरक पडणार आहे? तर आपल्या जीवनामध्ये वर्तमानामध्ये जे काही चालू आहे, आपल्या कुटुंबामध्ये जे काही चालू आहे, तर नेमकं त्यांच्या जीवनात त्यांचं कुठलं चक्र ऍक्टिव्हेट आहे किंवा कुठलं चक्र डिऍक्टिव्हेट आहे, याचं तुम्हाला माहिती मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही या चक्रांचे अभ्यास केल्यानुसार त्या व्यक्तीला तुम्हाला ओळखायला मदत होणार आहे. तर पहिले चक्रांची जागा समजून घेऊ, त्यांचे बीज मंत्र समजून घेऊ, त्यांचे रंग समजून घेऊ, आणि मग प्रत्येक चक्राचं काम काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम पडतो, हे आपण आज डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ओके. तर पहिले चक्र हे मानले जात नाही, तर पहिले चक्र रूट चक्र मानलं जातं. माकड हाडाचं म्हणजे पुरुषांच्या रीडच्या हड्डीचं जे शेवटचं, त्याला माकडावर म्हणतो आपण, तो टेलबोन, त्या टेलबोनच्या तिथे ते येतं. आणि महिलांच्या बीजकोशांच्या तिथे याची जागा असते. त्याला मूलाधार चक्र किंवा रूट चक्र असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर स्वादिष्टान चक्र नाभीच्या तीन बोट खाली असतं. स्वादिष्टान चक्राची लोकेशन कुठे आहे? नाभीच्या तीन बोट खाली. त्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या तीन बोट वर. त्याच्यानंतर हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. थर्डा चक्र म्हणजेच अजना चक्र, आणि याला शिवनेत्र पण म्हणतात. आणि सहस्त्रार चक्र म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार, म्हणजे सहस्त्रार चक्र. आता या मूलाधार चक्राचा रंग आहे लाल, बीज मंत्र आहे लम. रंग लाल, बीज मंत्र लम.
स्वाधिष्ठान चक्राचा रंग केशरी, बीज मंत्र आहे वम. मूलाधार चक्राचा रंग आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. आता डिटेलमध्ये शिकवताना मी सांगेलच, पण जेही चक्र तुमचं ब्लॉक तुम्हाला जाणवेल या माहितीनंतर, माझ्याकडे तर मी चक्र चेक करून देते कुठलं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. माझ्याकडे सॉफ्टवेअर आणि मशीन दोन्ही आहेत, ज्याच्याने आम्ही चक्र आणि अवराचा रिपोर्ट काढून देतो. पण इथे तुम्ही जे आज ओळखाल, तर जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असेल, शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा जीवनामध्ये खूप काही करूनही अपयश येत असेल, तर त्यांनी रम ह्या बीज मंत्र फक्त तुम्ही गुगलवरनं डाउनलोड करून घ्या आणि 15 मिनिटं तुम्ही डोळे बंद करून ऐका, तर तुम्हाला त्याच्यातनं रिलीफ वाटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हृदय चक्राचा रंग आहे यम. तर ज्यांनाही बीपीचा प्रॉब्लेम आहे, हार्ट विषयक समस्या आहे, त्यांनी यम या बीजमंत्राचं उच्चारण फक्त ऐकलं शांततेत 10 मिनिटं, तरी त्याला आराम मिळत असतो. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र म्हणजेच आपलं थ्रोट चक्र. तर ज्यांना थ्रोट संबंधित थायरॉइडची समस्या आहे, तर त्यांनी या चक्राचा वापर करायचा आहे. एक मिनिट. त्याच्यानंतर सहस्रार चक्र, हे आपलं थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र काय होतं, ब्रह्मांड इथे जे आहे, प्रत्येक इंटेन्शन, चांगलं वाईट सगळं इंटेन्शन तुमचं इथून येत असतं. कुणाही बद्दलचा विचार इथून येत असतो, तर ते इंटेन्शनवर काम करतं. आणि सहस्रार चक्र काय करतं, तर ब्रह्मांडीय ऊर्जांची एंट्री करत असतं. इथे कुठलंही निरव शांतता. तर याचं जे बीज मंत्र आहे याचं हम आहे, तर याचं ओम असतं. कुणी ओंकार इथे धारण करतात किंवा ओम. आता बघा, ओम हा ध्वनी आहे, हा कुठल्याही धर्माला रिलेटेड ध्वनी नाही आहे. नासाने सिद्ध केलेला आहे की सूर्याचा जो नाद आहे, सूर्याचा जो ध्वनी आहे तो ओंकार ध्वनी आहे. त्याचा उगम म्हणजे सगळ्या ध्वनींचा उगम या ओंकारापासून झालेला आहे. म्हणून विशिष्ट धर्म किंवा पंथाशी आपण याला न जोडता एक ब्रह्मांडीय ऊर्जांचा ध्वनी. कुठल्याही आजारावर मात करायची असेल, 6 मिनिटं ज्यांनी ओंकार जप केला, ओंकार साधना केली, तर हळूहळू त्याचे जे ब्लॉकेजेस असतात, शारीरिक आणि मानसिक आजारांचे कारण, तसेही दूर होत असतात. तर आता आपण जाणून घेऊ प्रत्येक चक्राला नेमकं काय घडत असतं आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक चक्रापासून नेमकी कुठली ऊर्जा क्रिएट होत असते, हे आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सुरू करूया. पहिलं चक्र म्हणजे रूट चक्र. पहिलं चक्र कोणतं आहे, रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. हे चक्र पुरुषांच्या रीडच्या म्हणजे आपली जी स्पायनल कॉर्ड आहे, त्याच्या सगळ्यात शेवटचं जे त्रिकोणी हाड आहे, आणि महिलांचं बीजकोश, ती जागा म्हणजे रूट चक्राची जागा आहे. हे चक्र जीवनामध्ये भौतिक जीवनशक्तीचं स्थान आहे, जे महिला म्हणजे सगळ्यांना जीवनाप्रती प्रेरित करतं. जीवनाप्रती प्रेरित करतं. कुंडलिनी साठी जे वर्क करतात, मी तर सजेस्ट करत नाही कुणी कुंडलींच्या मागे बिगे राहायचं, कारण आपण भौतिक जगतातील लोक आहे ना, आपलं काय कार्य आहे, माझ्या आणि माझ्या कुटुंबामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य असला की बस. बरोबर की नाही? बाकी आपण पाहिलेलं आहे का, आपलं कुटुंब सामाजिक लेवलवर आनंद असला की इनफ आहे. ते कुंडलिनी बिंडलिनी आपला काही विषय नाही. आपण जे लोक कुंडलिनी जागृतीचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी हे चक्र आवश्यक असतं. सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, त्याच्यानंतर सुषुम्ना तत्व, याचं जे तत्व आहे हे पृथ्वी तत्व आहे. ठीक आहे. या चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे. रंगलाल, भौतिक शक्तीशी रिलेटेड असलेलं चक्र आहे. सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण आणि शरीरावर कुठेही हाडांचे दुखणे असतील, हाडांच्या समस्या आहे, तर हे चक्र ब्लॉक आहे. आता बघा, याचं कार्यक्षेत्र आहे शारीरिक स्थिरता, सृजन शक्ती आणि हाडांसंबंधित कारक, जे एनर्जी आहे ती या चक्रात येत असते. पूर्ण इंद्रियांना नियंत्रित हेच करत असतं. शक्तीचा स्रोत चेतना आणि स्फूर्ती, आणि नाही तर दडता. आता मला सांगा, आपल्या घरात किती लोक आहे, जा रे तो टीव्हीचा रिमोट आणून दे, ती पंख्याची बटन सुरू कर, एक ग्लास पाणी आणून दे, असे म्हणणारे किती लोक आहे आपल्याकडे.
जवळ पंख्याची बटन असते, जा रे ती थोडीशी ते पंख्याची बटन दाबून दे, समोरच्याला जायला एक ग्लास पाणी आणून दे, असे म्हणणारे आहेत का लोक आपल्या घरी? आहेत ना? बऱ्याच लोकांच्या घरी आहेत. मग असे ते का म्हणतात? त्यांचा दोष नाहीये, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे, त्यांचं रूट चक्र ब्लॉक असतं म्हणून जडता. कोण उठेंगा, कोण करेंगा, या पद्धतीचे लोक आपल्या घरी असले तर त्यांचा दोष नाही. आतापर्यंत आपण काय तुम्ही ते तेवढे काम करू शकत नाही का असं म्हणत होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही त्यांना पाणी चार्ज करून द्याल, कोणत्या चक्रावर काम कराल? त्यांच्या रूट चक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी अफर्मेशन देऊन पाणी चार्ज करून द्या. हळूहळू, एकदम नाही बदल होणार, पण हळूहळू असे लोक थोडा तरी सकारात्मक बदल होऊन सुधारतील. आले लक्षात? तर त्यांचा दोष नाही असे म्हणणारे, जारे एक ग्लास पाणी आणून दे, किंवा ती पंख्याची बटन चालू कर, तो लाईट चालू करून दे, तो टीव्हीचा रिमोट माझ्याकडे आणून दे, असे बोलणाऱ्या लोकांचं कोणतं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र. सतत हाडांच्या समस्या, दुखणे होत असेल तर कोणतं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र. आता बऱ्याचदा आपण काय म्हणतो की आमचं वागणं जेनेटिक असतं, बीपी शुगर आजार जेनेटिक आहे असं म्हणतात ना आपण. आता तुम्हाला एक सांगते, आता एक जनरली काही आहे जे लोक फॅमिली बिझनेस सांभाळतात. ओके, आता आपण धरून चलू, कोण आहे इथे एखादं, चला आपण इथलं रॅन्डम नाव घेऊ. एक रामकुमार नावाचा व्यक्ती आहे, आणि तो सकाळी उठतो, मस्त सकाळचं जेवण बिवण म्हणजे सकाळी मस्त नाश्ता करतो. 10 वाजता त्याला त्याच्या बिझनेसच्या ठिकाणी जावं लागतं. काउंटर वाट पाहत असतो. मस्त जेवण, आंघोळ बिंघोळ करतो सकाळचं, मग तिथे जातो आपल्या कामाला, देवाबिवाला नमस्कार करून कामं चालू करतो, आणि दिवसभर तो काम करतो. 2 वाजता त्याचा डबा येतो, परत मस्त बसल्या बसल्या तो जेवण करतो, आणि रात्री 11 वाजेपर्यंत दुकानात असतो. 11 नंतर घरी जातो, घरी परत जेवण करतो, आणि हरे राम म्हणून झोपून जातो. मग आता याच रामकुमारचा मुलगा आहे श्यामकुमार. आता रामकुमारला त्याच्या या लाईफस्टाईलमुळे डायबिटीस डिटेक्ट झाला, बीपी झालं. श्यामकुमार, त्याचा मुलगा जो श्यामकुमार आहे, हा सुद्धा बाबांचा धंदा सांभाळलाय त्यांनी. मग आता त्याची पण याच पद्धतीने शरीराला व्यायाम नाही, फक्त खाणं चालू आहे, मस्त नेटफ्लिक्स चालू आहे रात्री, पैशाची कमी नाही आहे, बिझनेस वेल सेटल्ड आहे. 70 किलो वजन पाहिजे, दोघांचे वजन 100 किलो झालेले आहे. मग जबाबदार कोण? जेनेटिक की लाईफस्टाईल? काय वाटतं? टाईप इन चॅट बॉक्स. रामकुमार आणि श्यामकुमारच्या जीवनशैलीमध्ये जर बीपी शुगर नावाचे आजार आले आहे, तर मग लाईफस्टाईल आहे की जेनेटिक आहे? बघा, एकाच उत्तर जेनेटिक नाहीये, लाईफस्टाईल आहे. मग सुधारायचं कशाला? लाईफस्टाईलला सुधारण्याची गरज आहे. आपल्या अडचण काय आहे? प्रॉब्लेम एक असतो आणि जातो दुसऱ्या डॉक्टरकडे. मग काय फरक पडेल? तुम्हाला शुगर बीपी डिटेक्ट झाला, हा लाईफस्टाईल मुळे झाला का? कारण मेडिकल सायन्स मध्ये बीपी शुगर या आजाराला काय म्हटलेलं आहे? लाईफस्टाईल डिसऑर्डर. इट इज नॉट कॉल्ड द डिसीज. त्यांना काय म्हटलेलं आहे? डिसऑर्डर. डिसऑर्डर कुठून आलेला आहे? तुमच्या लाईफस्टाईल मधून आलेला आहे. मग सुधारायसाठी गोळ्या काम करतील की लाईफस्टाईल सुधारावी लागेल? काय करावं लागेल? किसको बदलना पडेगा? लाईफस्टाईल को. पक्का? सगळ्यांचं उत्तर एकच आलंय, लाईफस्टाईल. तर आजपासून आपल्याला या चक्रांच्या ऊर्जांना समजून घेता घेता थोडं लाईफस्टाईलला, जीवनशैलीला बदलण्याचा पण प्रयत्न करावा लागेल. कारण नॅचरोपॅथीची व्याख्या काय म्हणते? अगर हमारे शरीर में कोई बीमारी है तो उसके लिए हमने कहीं ना कहीं कारण दिया है. कारण हटा दो, बीमारी अपने आप हट जाएंगी. आलं लक्षात? अगर हमारे शरीर में कोई बीमारी है तो बीमारी के लिए हमने कभी ना कभी कारण दिया है. आता तुम्ही डॉक्टरकडे जाता तर त्या कारणावर औषध दिले जात नाही. औषधं कशावर दिले जातात? प्रॉब्लेमवर दिले जातात. पण प्रॉब्लेम येण्याचे कारण काहीतरी वेगळे असतात, आणि म्हणून 20-20 वर्ष, 10-10 वर्ष बीपी शुगरच्या गोळ्या घेऊनही तुमचा बीपी शुगर ठीक होत नाही.
आहे का कोणी 8-10 वर्षापासून बीपी शुगरच्या गोळ्या घेणारे इथे? आहे का? चला, मंगल मॅडम किती वर्षापासून घेता सांगा बरं जरा. माईक ऑन करा. हा, 12 वर्ष झाली. मग गोळ्यांनी आतापर्यंत बीपी शुगर ठीक नाही झाला पाहिजे असता का तुमचा? पाहिजे होता. झालं. तुम्ही गोळ्या कशासाठी शुगर, घेताय? बीपी कंट्रोल साठी, करण्यासाठी की क्युअर करण्यासाठी? कंट्रोल करण्यासाठी. क्युअर करण्यासाठी जर गोळ्या दिल्या असत्या डॉक्टरांनी तर आतापर्यंत तुमच्या 12 वर्ष गोळ्या चालल्या असत्या का? आणि झाली तेव्हा एका गोळीने सुरुवात झाली होती, आता किती गोळ्या घेता? एकच एकच आहे. एकच. पण एकच पावर आहे अजून. वाढला. 12 वर्षात एकच गोळी सेम आहे की गोळी बदलली? नाही, वाढली वाढली, बदलले. बदलली ना. गोळीचं प्रमाण जरी एक असेल पण गोळी बदलली ना. याचाच अर्थ काय हो. की कालांतराने ते मेडिसिनही काम करत नाही, म्हणून डॉक्टरांना डोजेस वाढवावे लागतात, गोळ्यांचं प्रमाण वाढवावं लागतं. बरोबर आहे. याचाच अर्थ काय, आपण बरोबर. जे मेडिसिनवर वर्क करतो आहे ते मेडिसिन फक्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, क्युअर करत नाही. आणि तो कंट्रोल थोडासा विचार करा, तो कंट्रोल जर झाला असता तर गोळ्यांचं प्रमाण वाढलं नसतं. दुसरं महत्वाचं की ती जी एक्सेस शुगर आहे तुमच्या ग्लुकोमीटरवर कमी दिसत आहे, पण शरीरामध्ये कुठल्या तरी ऑर्गनवर ते ओझं टाकत आहे की नाही? हो. आणि ते ओझं टाकल्यामुळे हळूहळू ऑर्गन डॅमेजची समस्या होते, किडनीवर परिणाम येतो. माझा आवाज क्लिअर येतोय का? येतो येतो. येतोय. येतो. बाकीच्यांना येतोय? तुमचं नेटवर्क चेक करा सरिता मॅडम. चला, थँक्यू मंगल मॅडम. नेक्स्ट. चलो आगे बढ़ते हैं. तर हे जे आपलं रूट चक्र आहे, या चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व. आणि पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित बीमारी होती है, और किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना, इन बीमारियों का कारण हमारा रूट चक्र होता है. आता प्रत्येकाने आपापलं अनालिसिस करून घ्या की आपल्यामध्ये जर असे काही असेल तर कोणत्या चक्रावर काम करायचं आहे? रूट चक्रावर काम करायचं आहे. त्याच्यासाठी लमचा उच्चारण 15 मिनिटं रोज ऐकायचा आहे. क्लिअर? पुढच्या चक्राकडे जाऊया. स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित है यह चक्र काम शक्ति यो अहम का परिचारक है. संबंधित अंग ग्रोनेट ग्रंथि, जेनेटिक ऑर्गन, दोनों पाय व्यक्ति के प्रति, किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र से द्वारा प्राप्त होते. विचार भावनात्मक. या चक्राचं तत्व आहे जलतत्व. रंग नारंगी प्रतिकूल प्रभाव, कफ खासी, श्वासा संबंधित आजार, युरिन संबंधित आजार. रंग नारंगी ग्रोनेट ग्रंथीसोबत संबंध. जनन अवयवांना, जेनेटिक ऑर्गनला नियंत्रण करणारं चक्र आहे. यह चक्र जातीय शक्ति और भावनाओं का केंद्र है. स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र इसी चक्र को माना गया है. आता जे आपण बघतो, जर हे चक्र, कुठलंही चक्र बॅलन्स असलं तर उत्तम, इनबॅलन्स असलं तर प्रॉब्लेम. जर या एखाद्या व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण नसेल तर मग त्याच्याकडून गुन्हे घडतात. तर ते या चक्राच्या अति हायपर ऍक्टिव्हिटीमुळे या गोष्टी होत असतात. व्यक्ति या तो संयमित होकर अपना जीवन का आत्मविकास करेगा या फिर असंयमित होके वह दूसरों का भी नुकसान कर सकता है. या चक्राचं तत्व जलतत्व असल्यामुळे, जलतत्व असंतुलित असल्यामुळे, स्क्रीन कोण शेअर करत आहे? बंद करावी. ओके. जल तत्व के असंतुलित होने से सर्दी, खांसी, कफ की बीमारी होती है. युरिन संबंधित प्रॉब्लेम होतात. युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन पास न होणं, दोन्ही समस्या होऊ शकतात. त्याच्यानंतर झोपेत बेड वेटिंगची समस्या असणं, शरीरामध्ये कुठेही सुजन असणं, त्याच्यानंतर स्त्री किंवा पुरुषांच्या जेनेटिक समस्या या चक्रापासून असतात. संतती उत्पत्तीसाठी देखील हे चक्र इनबॅलन्स असेल तर त्रास होऊ शकतो. विचार करा, माझ्याकडे केस होती. 14 वर्षाचा मुलगा होता आणि रोज बेड ओला करायचा. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये मी त्या मुलाच्या आईला जी हिलिंग, डिस्टन्स हिलिंगची प्रोसेस सांगितली. खूप सारं मेडिकल त्यांनी मेडिसिनवर त्याला ठेवलेलं होतं. बट आपल्याकडे क्लास केल्यानंतर 15 दिवसामध्ये
त्या मुलाची बेड वेटिंगची समस्या गेलेली आहे. तर या पद्धतीने जे मुलं मोठे होऊ नये बेड वेटिंग करतात, तर त्यांचं स्वादिष्टान चक्र हे जे आहे ते कुठेतरी इनबॅलन्स असतं म्हणून होत असतं, किंवा वारंवार युरिनला जावं लागणं किंवा युरिनच पास न होणं ही सुद्धा समस्या या चक्रात होत असतं. त्याच्यानंतर शरीरावर स्वेलिंग असणं, कफ, सर्दी, खोकला या प्रकारच्या समस्या या चक्रांमुळेच होत असतात. त्यानंतरचं चक्र आहे नाभीच्या 3 बोट वर असलेलं मणिपूर चक्र, सोलर फ्लेक्सिस चक्र, याला सूर्य चक्र पण असं म्हणतात. याचा रंग पिवळा आहे. नाभि चक्र नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से संपूर्ण शरीर में भौतिक ऊर्जा का वितरण होता है। जहां से संपूर्ण शरीर के भौतिक ऊर्जा का वितरण होता है। यह चक्र शक्ती व बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से डर जाते, तर आता बघा, एखाद्या परीक्षेला जायचं असलं तर पोटात गोळा कोणाकोणाचा आलाय लहानपणी? एखाद्या इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, झालाय ना युक्ती मॅडम? अनम्यूट करा. झालाय का कधी असं? हो हो हो. का झालंय. होतं? कारण सीधा हमारा जे काही भौतिक जगतातील गोष्टी आहे त्याचं सीधं आपलं म्हणतात पोटातनं. कुठलंही जग जिंकायचं असतं म्हणजे माणसाला मन जिंकायचं असेल तर त्याच्या पोटापासून जिंकता येते, अशी एक मराठीत म्हण आहे. का बरं? कारण पोटामध्ये भौतिक जीवनात तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे, एखादी परीक्षा किंवा एखाद्याला बघा कुठे गावाला जायला निघायचं आहे किंवा एखाद्या परीक्षेला जाऊन निघायचं आहे, तर एकदा युरिनला किंवा टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते. हो हो. असते बऱ्याच लोकांना. का बरं होत असते? कारण मणिपूर चक्र मध्ये आपल्या भौतिक जगतातील इच्छा दडलेल्या असतात आणि त्या पूर्ण व्हायची जी भीती असते त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीच्या संवेदना तयार होत असतात. आणि म्हणून मणिपूर चक्राला जर आणि इथे जे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा मणिपूर चक्राशी रिलेटेड आहे, म्हणजे पाचन रिलेटेड ज्या काही समस्या आहे त्याही मणिपूर चक्राच्याच असतात. तर आता मणिपूर चक्र कशा पद्धतीने काम करतं ते आता आपण जाणून घेऊ. नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से संपूर्ण शरीर को भौतिक ऊर्जाओं का वितरण होता है. यह शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से डर जाते हैं तो अचानक पेट में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, तत्व अग्नितत्व, रंग पिवळा, कार्यशक्ती, बुद्धी और प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणेसारखे आजार होतात. शक्ति का स्रोत आनंद, जो भी है मंगल है, इस भाव में जीना. नहीं तो सब कुछ होते हुए भी. मी कुठल्याही सेमिनारला गेल्यावर एक प्रश्न विचारते, क्या आप जिंदगी जी रहे हो या काट रहे हो, कौन सी अवस्था में अभी हो? तर बऱ्याचशा लोकांचे उत्तर असतं की जिंदगी का फीलिंग कैसे आ रहा है, काट रहे हैं. ओ घर आहे राहायला, टू व्हीलर फोर व्हीलर तुमच्याकडे असेल, तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्या जवळ आहे, मग 2 वेळचं जेवण, अंगावर कपडा आणि हातात आजकाल एक यंत्र सगळ्यांना पाहिजे ते यंत्रही आहे, मग ती व्यक्ती दुःखी असू शकायला पाहिजे का? विचार करा. लाखो लोकांच्या जीवनातलं स्वप्न आहे की आपल्याकडे एवढ्या मूलभूत गरजा असाव्या. आता लिटरली सांगते, मी त्या दिवशी एका मॅडमकडे, म्हणजे माझं वर्कशॉप होतं लास्ट सॅटर्डेला, ऑफलाईन सेशन होतं एका शाळेमध्ये, आणि मस्त मी म्हंटल चला माझ्याकडे तुम्हाला जसं म्हटलं होतं 5 करोडची ऑफर आहे, तिथे पण मी त्या एक मॅडम खरोखर आल्या स्टेजवर. येस, आय एम रेडी 5 करोडसाठी. त्या मॅडम आल्या आणि मग त्यांना म्हंटल की 5 करोड पण मला तुमचे 2 डोळे हवे आहेत, ऍटलीस्ट एक डोळा हवा आहे. मग त्यांना विचारलं तुमच्याकडे गाडी आहे का? त्यामुळे फोर व्हीलर टू व्हीलर दोन्ही आहे, राहायला घर आहे. तरी देखील ती व्यक्ती स्वतःला दुःखी. म्हटलं बघा, मग त्यांना समजवलं की या जगामध्ये तुमच्यासारखं जीवन जगण्याचं लाखो लोक स्वप्न बघत आहे आणि तुम्ही कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे, मग तुम्ही दुःखी असायला पाहिजे. एक लक्षात घ्या, फोकस जिथे जाईल तिथे तुमची एनर्जी डायव्हर्ट होते. आपल्याला फोकस कशावर पाहिजे? व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट, तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय पाहिजे आहे हे जर एकदा कळलं ना, मग आयुष्य बल्ले बल्ले होऊन जाईल, सुंदर होऊन जाईल. आणि म्हणून ते कळू द्या स्वतःला की नेमकं काय पाहिजे आहे, काय चांगलं आहे त्याच्यावर फोकस केला तर चांगलं दिसेल. माझ्या जीवनात काय कमी आहे हाच फोकस करत राहिलो तर आपल्या जीवनातले कटकटी आणि कष्टांवर लक्ष जाईल. आणि आपल्याला फोकस नेहमी कशावर करायचा आहे? आनंदावर करायचा आहे.
तरच आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. एक लक्षात घ्या, अँड्रेनल मणिपूर चक्र, अँड्रेनल ग्रंथी लिव्हर आणि आपलं संपूर्ण पित्ताशयाला नियंत्रित करतो, आनंदामध्ये जगण्यासाठी मदत करतो. नाही तर मग इसकी साडी मेरे साडीचे सफेद क्यों, समोरच्यानी गाडी घेतली, बंगला घेतला, घर बांधलं, हा 2 नंबरचा पैसा आहे. या सगळ्या गोष्टींवर जर आपण विचार या पद्धतीने केला ना, तर आपल्याकडे काय परिपूर्ण आहे त्याच्याकडे लक्षच येणार नाही. म्हणून जे आहे त्याच्यावर फोकस करा. बघा, आज कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये जे नाही आहे ते तुमच्या जीवनात आहे. तो आनंद तुमच्या जीवनात आहे, कारण सर सलामत तो पगडी हजार. जोपर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण ऊर्जा चालू आहे ना, रोज 10 लाख लोकांपेक्षा तर आनंदी आपण तसेच आहोत. आहोत की नाही? रोज जर या पृथ्वीवरनं 10 लाख लोक कायमचा टाटा बाय बाय करतात, रोज सकाळी उठल्यावर त्या 10 लाख लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत की नाही सांगा? सकाळीच तर आपलं भाग्योदय चालून जातो. कोणत्या ज्योतिषाचं राशी भविष्य पाहायची गरज नाहीये. फक्त सकाळी तुम्ही जिवंत आहात आणि त्या 10 लाख लोक जे कालच्या 24 तासात ज्या जगातनं टाटा बाय बाय केले, त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? विचार करा थोडस की आपण कुठल्या डिरेक्शनने पाहतो. जिंदगी काटने की अवस्था नहीं है, जिंदगी जीने की अवस्था है, सिर्फ हमें उसको जीना नहीं आता. ज्या दिवशी तुम्हाला या जीवनाचा आनंद घेता आला ना, मग आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. कारण ती कल्पना आपल्याला कळून जाईल की कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगतो आहे. या मणिपूर चक्राचं जे तत्व आहे ना, ते तत्व आहे अग्नितत्व. अग्नि तत्वामध्ये जर असंतुलन असलं तर काय होतं? गरमी संबंधित रोग, स्किन रिलेटेड डिसीजेस होतात, उलटी, डायरिया, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम, पिंपल्स, वजन वाढणं किंवा कमी होणं, एलर्जी, इन्फेक्शन, खाण्यापिण्यामध्ये अरुची, एवढं मणिपूर चक्रामुळे होणारे आजार आहेत. जर व्यक्ती इमानदारीने, समजदारीने, प्रेमाच्या ऊर्जेवर काम करेल आणि ईर्ष्या आणि द्वेष स्वतःतनं काढून टाकेल, तर त्याचा मणिपूर चक्राचा विकास होईल. आणि मणिपूर चक्राचा विकास झाला तर जगातली प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. आलं का लक्षात? जगातली पूर्ण प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त फोकस व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट त्याच्यावर तुम्हाला करावा लागेल. त्याच्यानंतरचं चक्र आहे हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, हार्ट चक्र, अनाहत चक्र, दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. या चक्राचं काम काय आपण ते समजून घेऊ. निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, योग, प्रेम का प्रतीक ये चक्र है. हमारे ऋषि मुनि ने इसी चक्र पर विशेष बल दिया. जे आपले साधू संत होऊन गेले आहेत त्यांनी प्रेम आणि करुणेचाच मार्ग जगाला दाखवलेला आहे. निश्चल प्यार म्हणजे आपण प्रेम करतो. जर खरोखर आपलं जोडीदार प्रेम असेल, बर्थडे विसरला तर कंप्लेंट होईल का हो? मग तुमचं प्रेम अनकंडिशनल नाहीये. जर एखाद्या बर्थडेला, अॅनिव्हर्सरीला गिफ्ट नाही भेटलं आणि तुमचं प्रेम डामाडोल होतं, म्हणजे तिथे काय आल्या? कंडिशन आल्या. आणि ज्यामध्ये प्रेमामध्ये कंडिशन आल्या, तर मग तुम्ही त्याच्यातला निश्चल प्यारवाली फिलिंग. मुलांना मार्क कमी पडले, तुम्ही मुलांवर प्रेम करता, पण त्यांचे मार्क कमी पडल्याने तुम्ही जर डामाडोल होत असाल, तुम्ही मुलांवर खरं प्रेम नाही करत. विचार करा. निश्चल प्रेम म्हणजे त्याच्यात कुठलाही स्वार्थीपणाचा भाव नाही. जो असेल, जसा असेल तसा त्याचा स्वीकार करणं म्हणजे निश्चल प्रेम आहे. आणि हे प्रेम करता आलं तर हृदय आपोआप मोकळं होऊन जातं. कुणाबद्दल द्वेष नाही राहत. आणि हृदय चक्राला जर ऍक्टिव्हेट केलं तर फिर दिल की बीमारी भी नाही होती. बरोबर आहे? तर याचं जे आहे ते लिव्हर, त्याच्यानंतर आपलं हृदय, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल, प्रेम का अभाव. याचा रंग हिरवा आहे, थायमस ग्रंथीसोबत संबंध आहे. यह चक्र हृदय, लंग्स, लिव्हर, संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टम यांना नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र आहे प्रेम भावनांचं केंद्र. प्रेम ही व्यक्तीच्या जीवनाचं मूल आधार आहे. प्रेमच व्यक्तीच्या जीवनाचं काय आहे? मूल आधार आहे. शक्ती, स्त्रोत प्रेम
आणि नाही तर मग धिक्कार आणि द्वेष. प्रेम करता नाही आला तर द्वेष कराल, बरोबर नाही, धिक्कार कराल. तर प्रेमाच्या भावनेला ऍक्टिव्हेट कराल तर जीवनामध्ये आनंद वाढेल. आणि द्वेष, वही फिर से इसकी साडी मेरी साडी से सफेद क्यों, बरोबर आहे. या पद्धतीची भावना ठेवाल तर परत तिथे निगेटिव्हिटीला आपण स्थान देणार आहे. तर कुठल्याही प्रकारच्या सेवा साधनेद्वारा, सज्जनतेद्वारा आपण प्रेमपूर्वक व्यवहार करत राहिलो तर आपल्या या चक्राचा अधिकाधिक विकास होत जातो आणि आपण आपल्या जीवनाला आनंदी करतो. नाहीतर स्वतःही बद्दल आपण द्वेष ठेवतो, मेरे से ये नहीं हुआ, मला जीवनात हे करायचं होतं ते करायचं होतं असं म्हणून आपण स्वतःवर देखील प्रेम करू शकत नाही. सांगा बरं, शेवटचं प्रेम स्वतःला केव्हा केलं? कोण सांगेल? लास्ट स्वतःला प्रेम केव्हा केलं? स्वतःला लास्ट प्रेम केव्हा केलं? एनिवन? कोणीच प्रेम नाही केलं स्वतःला आतापर्यंत? सुप्रिया मॅडम बोला, केव्हा प्रेम केलं स्वतःला? रेकी जॉईन केल्यापासून. रेकी जॉईन केल्यापासून केलं. ओके, ग्रेट. आता एक लक्षात घ्या, कधी आज चला 5 मिनिटं आपण स्वतःला प्रेम करू. जरा थोडस पहिले एक घट्ट मिठी मारा स्वतःला आणि म्हणा, यस, आय लव्ह माय सेल्फ. का बरं प्रेम करायचं स्वतःला? या देहाने दगा दिला ना, आपले नाते 4 तासात पोहोचून देणार आहे आपल्याला. म्हणून आपलं अस्तित्व केव्हा आहे? या देहासोबत आहे. म्हणून याला घट्ट मिठी मारून रोज एकदा सांगायचं की यस, आय लव्ह माय सेल्फ. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आजपर्यंत आपण याला खूप त्रास दिला, बरोबर आहे, याला खूप त्रास दिला, म्हणून याला आय लव्ह यू म्हणायचं. त्याच्यानंतर हे जग सुंदर दाखवतायत आपल्या डोळ्यांना, थँक्यू म्हणा. या कानाने आपण इतके सुंदर आवाज ऐकतो, या कानाला थँक्यू म्हणा. या तोंडांनी आपल्याला बोलता येतं, त्याला थँक्यू म्हणा. या हातांनी आपले किती कष्ट केलेले आहे, या हाताला थँक्यू म्हणा. चुकीचा आहार जरी आपण खाल्ला तरी त्या पोटानी, त्या डायजेस्टिव्ह सिस्टमनी त्याला पचवलेला आहे, त्याला थँक्यू म्हणा. या पायानी 10-20 किलो जास्तीचं वजन वाढवून ठेवलेलं आहे तरी त्यांनी आपला भार सोचलेला आहे, त्यात पायाला थँक्यू म्हणा. बघा, आपल्याला जगवण्यासाठी आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन काम करत आहे, प्रत्येक ऑर्गनला थँक्यू म्हणा. कारण जेव्हा तुम्ही थँक्यू वाल्या भावनेमध्ये याल ना, तेव्हा आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. कारण आयुष्य खूप सुंदर आहे पण आपण त्याला थँक्यू म्हटलेलं नाहीये. विचार करा, आपण साथ कब तक, जेव्हापर्यंत या देहामध्ये प्राण आहे तब तक. या देहात ना प्राण नावाची ऊर्जा, मग या देहाला जगवण्यासाठी फक्त तुम्ही पोटामध्ये आहुती टाकता. आपली संस्कृती काय म्हणते, उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि या यज्ञामध्ये जी आपण आहुती टाकतो ती पिझ्झा बर्गरची असायला पाहिजे का? बरोबर आहे. प्रत्येकाचा आहार वेगवेगळा असतो, पण विचार करा की इथून पोटात अन्न जायला काही मिनिटं नाही लागत, पण ज्या आहारानुसार तो पचवायला किती काळ लागतो याचा विचार करा. आणि आपल्या पोटाचा आकार किती हो, बरोबर आहे, आपल्या मुठी एवढा सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्या प्लेट मध्ये असलेल्या अन्नाचा आकार किती हो? मग एवढीशा पोटात एवढं मोठं अन्न कुठून मावेल? बरोबर. त्याची काळजी करतो का आपण? की पोटाचा आकार मुठभर आणि जेवण आहे ताटभर. मग त्याचा ताळमेळच लागत नाही, मग इथून आहुती चुकीची दिली जाते, बरोबर आहे. आणि मग त्याचा रिप्लाय कुठे ना कुठे आजारांच्या स्वरूपात आपल्याला गिफ्ट स्वरूपात भेट देतो. त्या शरीराचा काय दोष आहे? तो शरीर, विचार करा, आपल्याला जगवण्यासाठी किती संघर्ष करतो, किती संकेत देतो. त्या कधी तुम्हाला प्रत्येक आजाराचे संकेत मिळतात, आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. एकच उपाय आहे, तुमच्या आहार, विहार आणि विचार या तिन्ही गोष्टींमध्ये बदल करा, आरोग्य आपोआप तुमच्याकडे येणार आहे. आधीच्या काळात शतायुषी व्हा म्हटलं जातं. आज भारतामध्ये ऍव्हरेज लाईफस्टाईल, ऍव्हरेज एज ऑफ लाईफ हा 45 ते 60 वर्ष झालेला आहे. 70, 75, 80 कडे पोहोचले तर समजून जा खूप काही झालं.
पण ऍव्हरेज जो एजचा आहे ना 45 to 65 पर्यंत आलेला आहे त्याच्या पलीकडे लाईफ नाही. 40 नंतर हे दुखते ते दुखते ते चालू होऊन जाते. विविध आजारांचं घर आपण शरीराला करून घेतो, कारण जिस जिस मंदिर में हमें रहना है हमने उस मंदिर को कभी मंदिर समझा ही नहीं, बाहर जाके साफ सफाई करेंगे. आपली संस्कृती काय म्हणते, देह मंदिर चित्त मंदिर एक ते प्रार्थना सर्व काय मांगल्याची नित्य हो आराधना. पण आपली आराधनाच चुकते. त्या मंदिरातला देवही तेव्हा खुश होईल जेव्हा त्यांनी दिलेल्या या शरीराला आपण रोगमुक्त ठेवू. ह्या देह नावाच्या मंदिर त्यांनी आपल्याला दिलेला आहे, इथली स्वच्छता करत नाही ना विचारांची ना कृतीची, आणि आपण मंदिरात जाऊन घंटा वाजवून काही फायदा होणार नाही. त्यांनी दिलेल्या या देहाला मंदिर समजा, या देहाची पूजा करणं चालू करा, ईश्वराचा वास या देहामध्ये समजून आहार आणि विचार करा. तुम्ही बदललात आपोआप कुटुंब बदलेल, कुटुंब बदलला तर समाज बदलेल, समाज बदलला तर देश बदलेल, देश बदलला तर जग बदलेल. सुरुवात दुसऱ्यांपासून नाही, आपल्यापासून करायला पाहिजे. ही सुरुवात जेव्हा तुम्ही स्वतःपासून कराल तेव्हा जीवनाचा खरा आनंद आपल्याला मिळायला लागेल. नाही तर काय होईल, याचं तत्व जे आहे हृदय चक्राचं तत्व कोणतं आहे, वायू तत्व आहे. वायू तत्व संतुलित झाले तर काय होतं, संपूर्ण नर्वस सिस्टम डॅमेज होते, त्याच्यावर वाईट परिणाम होतो. हृदय, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार देखील व्यक्तीला येतात. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र, म्हणजे थोट चक्र. यह संचारक का तत्व आहे, म्हणजे आपण एकमेकांसोबत जो संवाद करतो त्या संवादाचं तत्व आहे. अपनी अभिव्यक्ति का यह चक्र है. मनोभाव, अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. सत्य की अभिव्यक्ति करने से इस चक्र में सतत विकास होता रहता है. वाणी में ओज और प्रभाव आता है. इस चक्र द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर पे आने वाले संवेदों को गृहित करती है. याचा जो तत्व हे आहे तो आहे आकाश तत्व. रंग आहे आसमानी लाईट ब्लू कलर, हलका निळा. थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. गले और पूर्ण आपल्या लंग्सला नियंत्रित करतो. याचा का अभिव्यक्ती आणि बातचीत. स्त्रोत, आधार, शब्दांनी आपण कुणाचा तरी आधार बनू शकतो, नाहीतर तुमचे शब्द एखाद्याच्या मनाला दुखवू पण शकतात. ते शब्द कसे आहे त्याच्यावर त्याचा रिझल्ट पण ठरणार आहे. साधक और सज्जन, जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल नेहमी थँक्यूची भावना ठेवता, जे तुमच्या जीवनात आहे त्याच्याबद्दल आभार भाव व्यक्त करता, एखाद्याने एक छोटीशी मदत जरी केली, एक ग्लास पाणी जरी तुम्हाला कुणी आणून दिलं तर थँक्यू म्हणायची सवय करता, तर थँक्यूनी तुमचं थोट चक्र, त्या आभार भावानी थँक्यूनी तुमचं थोट चक्र ऍक्टिव्ह होतं. त्याच्यासोबत दुसऱ्यांची तारीफ, खोटी तारीफ नाही म्हणत आहे मी, ऍक्च्युअल ज्याच्या जीवनात आपल्या मुलामध्ये जे गुण आहेत ते जेव्हा तुम्ही मल्टिपल करता तर त्याच्याने त्यांच्या एनर्जी सुद्धा सकारात्मक बदलतात. आभार भाव और गुणगान के आदान प्रदान से यह चक्र ऍक्टिव्ह होत आहे. नाहीतर सतत कंप्लेंट, दुःख जर तुम्ही सतत डिस्कस करत राहिले तर तुम्ही नकारात्मकतेला अट्रॅक्ट करत असतात. विचार करा, तुमच्या घरात असे कोणी लोक आहेत का जे नेहमी असे ठसक लागते वृद्ध लोकांना? बघितलंय का, त्यांना खोकला जास्ती येतो. वृद्ध लोकांना काय येतो माहितीये? आहेत का घरामध्ये वृद्ध लोक ज्यांना खोकला येतो? बघितलंय, वृद्ध लोकांना जास्ती खोकला येतो. विचार करा काय येतो. क्योंकि उनकी अवस्था ऐसी रहती है वो कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. त्यांच्या इनर लेवलच्या भावना ते कुणाजो व्यक्त करू शकत नाही, त्या इथे येऊन अडकतात आणि म्हणून त्यांना ती ठसक लागते. आणि म्हणून माझ्या मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, तुम्हाला विनंती करते, तुमच्या घरात जर ज्येष्ठ लोक असेल ना, त्यांच्या जो 2 मिनिटं बसा, त्यांच्या मनात काय चालू आहे, कुठलं वादळ चालू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण ते व्यक्त होऊ शकत नाही, त्यांचा तो भाव थोट चक्रापर्यंत येऊन अडकलेला आहे. आणि माझ्या ज्येष्ठांना एकच विनंती करते, जर तुमच्याकडे व्यक्त व्हायला कोणी नसेल तर तुमचे सगळे भाव कागदावर लिहून त्याला फाडून जाळून टाका. कारण जे इथे अडकलेलं आहे ना ते जर व्यक्त झाले नाही. माझ्याकडे एक 6-7 वर्षापूर्वी एक महिला आलेली होती, 42 वर्षाची, औरा स्कॅनिंग साठी आलेली होती. आणि जेव्हा मी तिला चक्र चेक केले तर थोट चक्र टोटली ब्लॉक होतं. मी म्हंटल का बरं आजपर्यंत तुम्ही कधीच व्यक्त झाला नाहीत का? उत्तर होतं नाही.
आणि हळूच बॅग मधनं एक फाईल काढली अँड दॅट लेडी शी वॉज सफरिंग फ्रॉम द थ्रोट कॅन्सर. ती महिला गळ्याच्या कॅन्सरनी त्रस्त होती. म्हणून व्यक्त होणं तेवढं महत्वाचं आहे. कारण भावना, कॅन्सर पण का होतो त्याचं रिझन हे आहे की जिथे तुमच्या भावना दडपल्या गेल्या, ज्या एनर्जी सेंटरवर दडपल्या गेल्या त्या एनर्जी सेंटरवर कॅन्सर नावाचा आजार बनतो. भावनांना म्हणून व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. जेही माझे मित्र मैत्रिणी बंधू भगिनी भावनांना व्यक्त नाही करू शकत त्यांनी चालू करा भावनांना. नाही कोणी सांगायला तर कागदावर तरी लिहा, पण रोजचा कचरा रोजच्या रोज साफ करा. ज्या पद्धतीने आपण दररोज घर झाडतो त्या पद्धतीने विचारातली नकारात्मकता काढायला सुरू करा. कारण सगळ्यांना शब्दांनी व्यक्त होणारे व्यक्ती भेटत नाही. आणि खरोखर जर तुमच्या घरी ज्येष्ठ असतील ना, तुमच्या जवळ राहत नसतील, गावाला राहत असतील, 1 मिनिटासाठी एक कॉल करा. खूप काही तासन तास बोलायची गरज नाही आहे. 1 मिनिट त्यांची रोजची काळजी घ्या, त्याच्यातनं बघा. कारण जीवन इतकं सुंदर आहे हो, एक क्षणही नाही. मग तुम्हाला कितीही बोलायची इच्छा असेल ना, कदाचित त्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत भेटू शकणार नाही. पण जोपर्यंत त्यांचं अस्तित्व आपल्या जीवनात आहे, 1 मिनिट रोजचा द्या 24 तासातनं. त्यांची खुशाली विचारा. जर ते घरात राहत असेल, घरून निघण्याआधी, घरी आल्यानंतर त्यांची एकदा तरी त्यांच्याशी बोलणं करा. बघा तुमच्या घरातलं वातावरण किती सुंदर होऊन जाईल. घरातल्या ऊर्जा खूप सकारात्मक होऊन जाईल. आयुष्य पण खूप सुंदर होऊन जाईल. कारण घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा. नकोच नुसती नाती. आज काय झालंय, घरामध्ये नाती झालेला आहे, प्रेम जिव्हाळा उरलेला नाहीये. त्या नात्यांमध्ये नवा संवाद निर्माण करा. कारण सगळ्यात सुख पैशाने विकत घेतल्या जात नाही. सुट्टीच्या दिवशी मॉलमध्ये पैसे खर्च केल्याने आनंद भेटणार नाही. कुटुंबासोबत प्रेमाचे अर्धा 1 तास जरी घालवला तर तुम्ही कुटुंबामध्ये जो आनंद निर्माण कराल ना, त्याच्यातनं जो संवाद आणि आनंद तयार होईल त्याला मॉलच्या खर्चातनं तुम्ही मिळवू शकणार नाही. उलट आपण तिथे हजारो रुपये खर्च करून मुलांना चुकीच्या दिशेने नेतो आहे. त्यापेक्षा तो सहभावनापूर्वक संवाद घरातच निर्माण करा. प्रत्येक गोष्ट स्विगी झोमॅटोवर मिळत नाही. जीवनाचा आनंद तर तिथे भेटतच नाही. तिथे तुम्हाला वाटतं 10 मिनिटात ताजं अन्न भेटते, घरी 10 मिनिटात तो पदार्थ बनवून पहा. तो तिथून येईपर्यंत 10 मिनिटात तुमच्या घरात पोहोचतो. किती ताजा असतो तुम्ही तुमचा विचार करा. ज्यांना स्विगी झोमॅटोची सवय लागलेली आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. त्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे थर्ड आय चक्र, प्रत्येक विचारांचं केंद्र. म्हणजे थर्ड आय चक्र यह ललाट के दोनों भुवों के मध्य में थोड़ा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. अंतर ज्ञान इंट्यूशन का पावर इसी चक्र से आता है. संबंधित अंग सुषुम्ना नाडी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान नाडी, संपूर्ण नर्वस सिस्टम. याचा रंग जो आहे डार्क निळा. अंतरप्रेरणा और इच्छांचा चक्र याला म्हणतात. अंतरप्रेरणा आणि इच्छांचा चक्र. रंग याचा डार्क ब्लू. पिट्युटरी ग्लँड सोबत याचा संबंध आहे. आज्ञा चक्र व्यक्तीच्या ऑटो नर्वस जी सिस्टम आहे त्याला नियंत्रित करतो. जेव्हा व्यक्ती झोपलेला असतो तर हेच चक्र त्याला ऍक्टिव्हेट ठेवत असतं. एखादा व्यक्ती कोमामध्ये असेल, डोक्यावर चोट लागलेली असेल, मार लागलेला असेल तर हेच चक्र, थर्ड आय चक्र त्याला ऍक्टिव्हेट ठेवतो. कार्यक्षेत्र इच्छा व अंतर प्रेरणा का केंद्र. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा इसी चक्र के साथ होता है. बुरे कार्य न करने की प्रेरणा और अच्छे कार्य करने की सूझबूझ इसी चक्र द्वारा प्राप्त होती है. आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र विकसित होने के बाद टेलिपॅथी. टेलिपॅथी आपण सेकंड लेवल मध्ये शिकत असतो इंट्युशन पॉवरचं. पुण्याची एक केस होती. कॉर्पोरेट कंपनीमध्ये दोघेही पती पत्नी नोकरीला होते. अगदी छान लग्न वगैरे सगळं झालेलं होतं. त्या दोघांचा एक मोठा पगार होता आणि त्या पगारामध्ये त्यांनी मोठा फ्लॅट बुक केला, कार घेतली, ईएमआय चालू झाले. पण अशातच काय झालं, त्या महिलेला प्रेग्नन्सी राहिली. डॉक्टरांनी ट्विन्स होते म्हणून बेड रेस्ट दिला आणि एक पगार कमी झाला. कारण वर्क फ्रॉम होम त्या जिथे नोकरीवर होत्या त्यांनी कबूल केलं नाही. पण कर्जाचा ओझा वाढायला लागला. ट्रीटमेंटचा खर्च वेगळा, बेड रेस्ट म्हणून केअरटेकर वेगळी ठेवावी लागली, लोन होते आणि माणसांना मग अशा टेन्शन मध्ये एक दुसरा पर्याय सुचतो तो म्हणजे संध्याकाळी दुसरीकडे जाऊन बसणं. अशा व्यक्तीत त्या व्यक्तीला पिण्याचं व्यसन लागलं. एक कुटुंब अर्ध्या पगारावर आधीच म्हणजे गरिबी में गिला आटा असा त्या व्यक्तीला. मग त्या महिलेनी कोरोना काळामध्ये माझी ऍड बघितली आणि तेव्हा 90 मिनिटाच्या वेबिनार नंतर त्यांनी क्लास जॉईन केला. विचार करा, हळूहळू त्यांनी जी टेलिपॅथीची टेक्निक वापरली पतीसाठी
त्या पतीला जे पिण्याचं जे व्यसन होतं ते पिण्याचं व्यसन कमी झालं, बंद झालं. 2 ट्विन्स त्यांना झाले. ज्या सासूबाई त्यांच्या घरी येत नव्हत्या राहायला, त्या सासूबाई त्यांच्या घरी राहायला आल्या. आणि ज्या कंपनीने त्यांना वर्क फ्रॉम होम नाकारलेलं होतं, डिलेव्हरीच्या 2 महिन्यानंतर त्यांनी वर्क फ्रॉम होम पण दिलं. टेलिपॅथिक एनर्जीद्वारा न बोलता तुम्ही या सगळ्या गोष्टी, डिस्टन्स हिलिंग विषय काय, फक्त दुसऱ्यांचं चांगलं होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे. तर टेलिपॅथिक हिलिंग आपण रेकीच्या सेकंड लेवल मध्ये शिकतो, ती लेवल 1चा भाग नहीं है. किसी भी प्रकार के साधना द्वारा जीवन के सही ज्ञान की जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है. बिना किसी साधना के व्यक्ति अज्ञान के कारण क्रोधमय जीवन जीकर अंधकार में डूब जाता है. बरोबर है. म्हणून 13 मंगल वाली भावना हमेशा हमारे अंदर होनी चाहिए. खुद का मंगल, सबका मंगल. त्याच्यानंतरचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र, याचा रंग जांभळा आहे. पिनियल ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. माथे के ऊपर हिस्से को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र आत्मिक प्रगति. याचं कार्यक्षेत्र कोणतं आहे? आत्मिक प्रगति. आध्यात्मिक विकास और मुक्ति की कामना करने वाले को इसी चक्रों पे ध्यान देना आवश्यक होता है. शेवटच्या क्षणातला जाणारा व्यक्ती बघितला का? त्याला झटके येताना कोणी पाहिलं का? एखाद्या व्यक्तीची अंतिम अवस्था असते. मीना मॅडम, पाहिलं का तुम्ही झटके येताना एखाद्या व्यक्तीला? माईक माईक ऑन करा. पाहिलंय. ओके. आता बघा हे झटके काय असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी त्या शेवटच्या क्षणी ईश्वरीय ऊर्जेनी मुक्तीचं द्वार उघडलं जातं. कारण हा देह तर इथेच राहतो, मग याच्यातनं जो प्राण नावाची ऊर्जा आहे ती त्या अंतिम क्षणी बाहेर निघते. आणि प्रत्येकासाठी मुक्तीचं द्वार ईश्वर ओपन करत असतो. पण जो व्यक्ती कुठलीच साधना करत नाही, ते फक्त जीवन जगत राहतो, अशा व्यक्ती त्या मुक्तीचं द्वार जेव्हा ओपन होतं तेव्हा तो घाबरतो आणि त्याला झटके येतात. नाही तर त्या एखादा व्यक्ती काय करतो, सहजतेने. बघा, एखाद्या मृत व्यक्तीला तुम्ही बघता, त्याच्या चेहऱ्यावर असं वाटतं की तो व्यक्ती आनंदात झोपलेला आहे. चेहऱ्यावर स्माईल असतं आणि आनंदात झोपलेला तेजवान त्याची बॉडी दिसते. आणि एखाद्या व्यक्तीचे प्राण डोळे उघडे असतात, एखाद्या व्यक्तीचं तोंड उघडं असतं. असं का होतं? तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीचा प्राण डोळ्यातून गेला, त्या व्यक्तीचा प्राण तोंडातनं गेला. असं का बरं म्हणत असतो? कारण त्या झटक्यांना ती व्यक्ती घाबरते आणि तो प्राण जो मुक्तीचा सहस्त्रार चक्रातनं प्राण ऊर्जा येते आणि प्राण ऊर्जाचं आउटलेट पण इथूनच आहे. पण या जो व्यक्ती अशा यांना घाबरतो, मग त्या व्यक्तीचा जो प्राण आहे तो क्राउन चक्रात न जाता डोळे किंवा तोंडातनं जातो आणि मग आपण म्हणतो की या व्यक्तीचा प्राण याच्यातनं गेला. म्हणून आपल्याला 7ही चक्रांना जर आपण नियमित लेवलवर साधना केली, बीजमंत्रांची साधना केली, तर तुम्ही या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेला आणि पॉझिटिव्हला निश्चितच अट्रॅक्ट करू शकता. आता या 7 चक्रांना जे आपण समजून घेतलं, उद्या मी तुमचं या 7 चक्रांचं जबरदस्त एक मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात 7 चक्रांचं आपण क्लिन्झिंग पण करणार आहे आणि 7 चक्रांना ऍक्टिव्ह करण्याचं पण काम उद्याच्या सेशन मध्ये आपण घेणार आहे. एक छान मेडिटेशन ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक दुखण्यातनं, तणावातनं पण दूर पडणार आहे. तर जसं तुम्ही कालच्या आपल्या पासलेट मेडिटेशनला तुमच्या नातेवाईकांना सहभागी करून घेतलं असेल, तर त्याच पद्धतीने तुमच्या म्हणजे तुमच्या घरचे किंवा तुमचे मित्र परिवार जे तणावामध्ये असतील त्यांना उद्याच्या सेशनसाठी नक्की लिंक शेअर करा. पण लिंक शेअर करताना त्यांना आजचं रेकॉर्डिंग पाहून या म्हणा, म्हणजे ते चक्रांवर फोकस करू शकतील. नाही तर त्यांना चक्रच माहिती नाही आणि मी मेडिटेशन घेईल तर त्यांना फायदा होईल का? नाही. तर त्यांनाही तुमचा मित्र परिवार आहे, नातेवाईक आहे, ज्यांना शारीरिक मानसिक व्याधींमधनं बाहेर पडायचं आहे, तर त्यांच्यासाठी उद्याचं मेडिटेशन खूप पॉवरफुल असणार आहे. त्या मेडिटेशनचा लाभ घेण्यासाठी पहिले त्यांना आजचा व्हिडिओ दाखवा, त्यांना आजच्या व्हिडिओची लिंक पाठवा, बघायला सांगा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मग ते उद्याचं सेशन जेव्हा अटेंड करतील तर तेव्हा त्यांचं क्लिन्झिंग आपण करणार आहे. ओके, त्यांचं जे सगळं क्लिन्झिंग आहे आणि शारीरिक मानसिक, तर उद्या आपण मस्त एक छानसं मेडिटेशन करणार आहे. परत आपला शुक्रवार आणि शनिवारी क्लास राहणारच आहे. उद्या आपण मेडिटेशन करणार आहे. परवा आजार आणि निदान याच्यावर वर्क करून मनी मंत्र आपण बघणार आहे. तर या पद्धतीने आपलं सेशन आहे. सोमवारपासनं आपली
कुठलंही काही असेल तरी तुम्ही मेडिटेशन करू शकता. शुगर असो, बीपी असो, दिस इज द नेम ऑफ डिसीज. ओके, नॉट, त्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. उद्या सोमवारपासून म्हणजे आपली 1, 2, 3, 4 आपला सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे. त्याचे डिटेल्स आज आपल्या ग्रुपवर मिळतील. सेकंड लेवलचा सिलेबस काय आहे, मास्टर लेवलचा सिलेबस काय आहे. तर रेकी दर गुरुवारी आपण ते ऍडमिशन म्हणजे चालू करत असतो. आज गुरुवार असल्यामुळे तुम्हाला ती मेसेज येऊन जाईल. दोज आर इंटरेस्टेड टू जॉईन विथ मी विथ सेकंड अँड थर्ड लेवल, तर 5,000 रुपये त्याची फी राहणार आहे. सेकंड लेवल चा पूर्ण कोर्स, मास्टर लेवलचा कोर्स, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग विथ लाईफ टाईम ऍक्सेस. किती वेळा तुम्ही माझी बॅच रिपीट करू शकाल, लाईव्ह सेशन अँड रेकॉर्डिंग, याची फी 5,000 असणार आहे. दोज आर इंटरेस्टेड त्यांनी आजपासून आपलं सोमवारपर्यंत एनरोल करू शकणार आहे. सोमवारी 2 वाजेपर्यंत एनरोलमेंट करायची आहे. घाई कशाची नाही आहे. मी तुम्हाला असं नाही म्हणत की अब्बी ऍडमिशन करो 15 मिनिट में फिर खतम. काही संपत नाही. ज्याच्या नशिबात जे असतं ते बरोबर तिथपर्यंत पोहोचत असतं. ओके, तर उद्या आपण भेटणार आहे चक्र शुद्धीकरणाच्या ध्यान साधनेसाठी. आपल्या सगळ्यांचं त्या मेडिटेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की खरोखर आपल्या नातेवाईकांना याचा फायदा झाला पाहिजे, उद्याची लिंक नक्की शेअर करा. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू 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 व्हेरी मच. कुणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊ चक्रांसंदर्भात. 2-3 मिनिटं. पटेल मॅडम बोला, अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा पटेल मॅडम. हा, हॅलो मॅम. हा बोला. हा, मला आजच्या याच्यात शंका नाही, पण काल परवा जे आपलं सेशन झालं त्याच्याबद्दल विचारायचं आहे की तुम्ही मीठ सांगितलं, तर ते मीठ काचेच्याच बाउलमध्ये ठेवायचं का कोणत्या पण याच्यात ठेवू शकतो काचेच्या कॉर्नरला? बाउलमध्ये ठेवायचं. काचेचा ग्लास चालेल? ग्लास पेक्षा बाउल मध्ये ठेवा. ओके ओके ओके. आणि हिलिंग देताना जो एनर्जी बॉल आपण क्रिएट करतो, सपोज समोरच्याला द्यायची आपल्याला हिलिंग, तर हा. मग त्याच्या जो पार्ट त्याचा दुखतोय त्याच्यावर हात ठेवायचा का? हो हो, त्याचं प्रॅक्टिकल मी घेऊन दाखवेल. आज घेणार होती पण आज आपण चक्र स्टार्ट केले. त्याचं प्रॅक्टिकल मी तुमचं उद्या वेळ मिळाला तर उद्या आपण ते प्रॅक्टिकल करू. ठीक आहे. हा, आणि मॅम तुम्ही पाणी प्यायला सांगता, ते का प्यायचं असतं? मॅडम कसं आहे, आपलं शरीर 70% पाण्याने भरलेलं आहे. तर जेव्हाही आपण एक संत पाणी आहे त्याच्यात जर दगड मारला तर त्या पाण्यामध्ये वलय तयार होतात. बरोबर आहे. तर आपल्याला बॉडी आपली हायड्रेट हा ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा तुम्ही बाह्य हिलिंग ऊर्जा ऍक्टिव्हेट करतात तर आपल्या शरीरामध्ये जर व्यवस्थित पाण्याची लेवल असेल तर ते एनर्जी बॅलन्स होतील. नाहीतर कोरडा माठ आहे त्याच्यात तुम्ही दगड मारला, माठ नाही फुटेल का? म्हणून बॉडीला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. ते ओके. ओके. आणि शक्तिपात करायचं कोणत्या लेवलमध्ये शिकवतात? ग्रँड मास्टर मध्ये. ओके ट्रेनरची वेगळी लेवल असते, मास्टर लेवल नंतर त्याच्यात. ओके ओके. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. सुप्रिया मॅडम. मॅडम जसे ते क्रिस्टल हे सॉरी काल जी चिन्ह शिकवली ती 3च वापरतो ना आपण एका वेळी? एका वेळेस 3 चिन्ह. हा, तसं मग हे चक्रांवर काम करायचं असेल तर एका वेळी किती चक्रांवर काम करू 7 शकतो आपण? चक्रांचं हिलिंग आपण करू शकतो. मी तुम्हाला बीजमंत्रांचं करू ऑडिओ शकतो. पाठवणार आहे, ते पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. किंवा उद्या जे मी तुमचं मेडिटेशन घेणार त्याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे असतं तर त्याच्यानुसार तुम्ही ते पण तेवढा ऑडिओ डाउनलोड करून तुम्ही करू शकता. आणि समोरच्याला आपण न सांगता त्याच्या चक्रांवर काम मॅडम करू पहिली शकतो. लेवल ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे, हे विसरू नका. ही लेवल हा. स्वतःच्या एनर्जीला टच हिलिंग आपण करू शकतो, पण पहिले 21 दिवस स्वतःची प्रॅक्टिस करा. एकाच दिवसात तुम्ही डॉक्टर बनत नाही. डॉक्टर बनायला 4.5 वर्ष लागतात. नीटच्या परीक्षेसाठी तेल काढतं विद्यार्थ्यांचं, माहिती आहे ना. तर त्याच्यामुळे पहिले 21 दिवस स्वतःची प्रॅक्टिस करा. मग 21 दिवस नेमकं म्हणजे ते काय सांगणार आहे ना, अजून कोणत्या डेली प्रोटोकॉल प्रॅक्टिस काय फॉलो? करायची आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाहीये. ठीक आहे, बरं, डे ठीक आहे. लास्टला सगळं तुम्हाला सांगितलं जाईल दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी. हा, भाविस्कर सर. माईक माईक ऑन करा सर, माईक. सर माईक माईक. हा बोला. मला कपचा प्रॉब्लेम होतोय आणि बोलताना असा आवाज घुगरा होऊन जातो.
सर हा कोणतं मंत्र, सर कोणतं चक्र? सर ते आजार आणि आजारांचे निदान हा टॉपिक आपला आहे. जमल्यास उद्या किंवा परवाच्या सेशन मध्ये आपण तो कम्प्लीट करणार आहे आणि तुम्हाला नोट्स मिळणार आहे. त्या नोट्स मध्ये पूर्ण दिलेला आहे कुठल्या आजारासाठी अगदी कॅन्सर पर्यंत तिथे उपाय दिलेला आहे की कुठल्या याच्यात तुम्ही काय करू शकता. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. धन्यवाद. माधुरी मॅडम बोला. हॅलो मॅम, आपल्या सेकंड लेवल मध्ये फर्स्ट लेवलचं अजून रिपीट होईल ना भरपूर गोष्टी? मॅडम ही बॅच कंटिन्यू तुम्ही रिपीट करू शकता. प्रत्येकाचं रेकॉर्डिंग मिळतं. माझं ऍप आहे, ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जातं. ओके, आणि आपला टाइम काय राहील सेकंड लेवलचा? 5:30 ते 6:30. प्रत्येक बॅच आपली रोटेट होत असते. एक बॅच लेवल 1 ची 5:30 ला चालू झाली तर मास्टर लेवल संपेपर्यंत 5:30. सध्या आपली मास्टर ओके लेवलची चालू आहे 4:30 ते 5:30. नेक्स्ट बॅच ची चालू होईल ती 4:30 ते 5:30 चालू होईल. मग 3 ते 4 असं आपलं टायमिंग रोटेट होत राहत. आणि लाईफ ओके. टाईम एक्सरसाइज कितीदा तुम्ही बॅच रिपीट केली तरी ₹1 जास्ती द्यावं लागत नाही. मग किती दिवसाची आहे ती? 1 महिना म्हणजे 25 दिवस, 3 आठवड्यांचं सेशन राहतं. ठीक आहे. ओके 5 आठवडे, सॉरी 5 आठवड्यांचं सेशन आहे. 25 डेज लागतात. ओके, थँक्यू. थँक्यू. लास्ट वेदिका मॅडम. वेदिका मॅडम अनम्यूट करा. शक्तिपाठ झालेला नाही माझा. घरातून ऐकू येत नाही मॅडम, आवाज येत नाही मॅडम. शनिवारी पहाटे ज्यांचा शक्तिपात राहिलाय त्यांचा करून देऊ. हा ठीक आहे. ओके, चलो थँक्यू. सो हा. भेटूया परत उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.